इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. पण जर तुझ्या नजरेत या नात्याला मुळीच काही किंमत नसेल, तर मग मी इथे राहून स्वतःच्याच नजरेतनं उतरू इच्छित नाही. अयो, रितिका तर हट्टी निघालीच. अरे पण पोरीचा बापही समजून घेत नाही हो. आता तिला समजावण्यासाठी दुसरा कुठला मार्ग शोधला पाहिजे हो. असं पण स्नेहा, रितिकाचा खात्मा करण्याचा मार्ग सुद्धा खूपच लवकर सापडणार आहे. अशा लोकांना सुद्धा नाही सोडणार जे लोक डॉक्टरांकडे जाऊन अशी कामं करून घेतायत. शिवाय तुम्ही जी मोहीम सुरू केली आहे ना, ती मी फत्ते करून दाखवणारच. तुझ्या खुश होण्याने किंवा तुझ्या दुखी होण्याने तिच्यावर थोडा सुद्धा परिणाम होणार नाही. खरं बोलताय तुम्ही, पण माणसाने दुसऱ्याच्याच खुशीत स्वतःही खुश झालं पाहिजे. हा विचारही न करता की त्यासाठी आपल्याला काही बक्षीस मिळेल, हे म्हणजे आशीर्वाद देऊन किंमत वसूल करण्याची बाब झाली सूर्याची. वाह भाऊ वाह, मानलं तुला. एकदम भारी बोललास तू. काय चर्चा चालली आहे दोघांची? काही नाही हो भाऊ, आम्ही दोघं रितिकाविषयी बोलत होतो. माझं म्हणणं होतं की जर रितिका आणि जावई बापू या दोघात जर तडजोड झाली तर रितिकाच्या यशाचा आनंद द्विगुणित होईल. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते सूर्या. कावेरीला सुद्धा याच गोष्टीची चिंता भेडसावते. पण आपण रितिकावर एखाद्या गोष्टीसाठी जबरदस्ती नाही करू शकत. आता भलाई ह्यातच आहे की तडजोड कोणाच्याही मध्यस्थी विनाच व्हावी. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जज साहेब, आता मात्र मी हरत चाललो. मला असंच वाटतंय की मी आता इथे राहता कामा नये. रितिकाला जर स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार जगायचं असेल तर मी उगीच. हे तुला कोणी सांगितलं? हे बघ मानस, रितिका पूर्वी सुद्धा देश आणि समाजासाठी जगली होती आणि आज सुद्धा तोच आहे तिचा. तू आशा सोडू नकोस. मला पूर्ण आशा आहे की रितिकाचं मौन सुटेल. जरूर सुटेल. तू बघच, बघच तू. हो ठीक आहे. आलास? कुठे होतास एवढा वेळ? मी हेडक्वार्टर्सला गेलो होतो. माझी ट्रान्सफर कच्छला झाली आहे, त्यामुळे आता इथे राहण्याचा मुळी प्रश्नच उद्भवत नाहीये. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की मी ड्युटी जॉईन करेन आणि तुलाही बरोबर घेऊन जातो. राहुल, मला तुझ्या बरोबर येण्यात मुळीच प्रॉब्लेम नाहीये. मी उलट तसंही कायम तुझ्या बरोबर राहू इच्छिते. पण राहुल, मम्मी आणि पप्पा त्या दोघांना असं सोडून कसं काय जायचं आपण? हे बघ साक्षी, मम्मीने मला सांभाळलंय, माझं पालन पोषण केलंय. मोठं कर्ज आहे ते माझ्यावर, जे मला मुलगा या नात्याने चुकतं करायचंय. पण ज्या क्षणापासून मला समजलंय की मी ह्या घरचा मुलगा नाहीये, ह्या घरावर माझा अधिकारच नाहीये, त्यामुळे माझी इच्छा नाहीये की आपण इथे राहण्याने नात्यांमध्ये कुठल्याही मार्गाने दुरावा यावा. कदाचित तू योग्य बोलत असावा राहुल. साक्षी, मम्मीने स्वतःचा मुलगा मानलाय मला, तुला सून. शिवाय
लांब राहूनही नाती जपता येऊ शकतात. उलट हे तर असं नातं आहे की दूर राहूनच जपलं गेलेलं अधिक चांगलं. जरा विचार कर साक्षी, उद्या समजा जर राकेश दादाने आपल्या इथे राहण्यावर आक्षेप घेतला तर आपण त्यावर उत्तर काय देणार? त्याच्या या एका आक्षेपाने सगळ्या नात्यातच कटुता निर्माण होईल आणि मला हे नकोय की कुठल्याही प्रकारे कटुता निर्माण व्हावी. मला हेच हवंय की आपली नाती जशी आहेत तशीच ती राहावीत. ठीक आहे राहुल, माझी कुठलीच हरकत नाहीये, पण मम्मींना ही बाब मान्य होईल? तू त्याची काळजी करू नकोस, मी बोलून घेतो. ठीक आहे. पण राहुल, जाण्यापूर्वी मला एकदा पप्पांना भेटावं असं वाटतंय. ऍक्च्युली मानसदादाचा फोन आला होता आणि तो या गोष्टीने खूप काळजीत पडला होता की पप्पांनी अजूनही रितिका वहिनी आणि तिच्या घरच्यांना स्वीकारलं नाहीये. एकदा तरी मला स्वतः पप्पांना जाऊन भेटायचंय. राहुल, तू बरोबर येशील ना माझ्या? ठीक आहे, तू जेव्हा म्हणशील तेव्हा आपण जाऊ. थँक्यू राहुल. पाहिलंच दीपाली केवढ्या फाईल्स आहेत त्या? ह्या एकूण एक फाईल्स मी स्वतः तयार केल्या. यातल्या काही फाईल्स तर अशा सुद्धा आहेत ज्यावर मी कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले होते. पण काय झालं पुढे? काहीही नाही. मला जेवढी शक्य होती तेवढी सक्ती मी केली, पण समोरून उत्तर काय मिळालं? खंडीभर एक्सक्युजेस की मॅडम हे अमुक झालं ते तमुक झालं म्हणून मग पुढे काही प्रगतीच नाही झाली. आय अंडरस्टँड रितिका, मी समजू शकते. हे बघ दीपाली, माझ्यापाशी जे रिपोर्ट्स आहेत ना, चक्रावून सोडणार आहेत ते. सगळीकडे अराजकता माजलेली आहे, बेकायदेशीर धंदे चालू आहेत. आता हेच बघ ना, एकीकडे भूमाफियांनी धुमाकूळ घातलाय, बिचाऱ्या गरिबांचे रक्त शोषून त्यांच्या जमिनी हडप करतायत, आणि दुसरीकडे ठेकेदार, त्यांना तर खून मारामारीशिवाय काही सुचतच नाही. या सगळ्यावर कायद्याचा लगाम लावलाच पाहिजे ना. हे बघा, हे लोक एखाद्याच्या निष्काळजीपणाचा फायदा उठवतात आणि मग कधी कमकुवत कायद्याचा. आता मी ह्या सर्वांनाच जाणीव करून देणार आहे की कायद्याची ताकद किती मोठी असते. शिवाय दीपाली, गावांची समस्या तर ह्यापेक्षा वेगळीच आहे. गावातली लोक इतकी साधी आहेत की त्यांना त्यांच्या हक्कांविषयी काही माहीतच नाहीये. आता हेच बघ ना, सरकार त्यांना थोड्या सुविधा देत होतं, पण ही मधली लोक त्या सुविधांचा फायदा घेतात, पण गावातल्या लोकांपर्यंत त्या सुविधा पोहोचतच नाहीत. गावातल्या समस्यांकडे तू लक्ष दे रितिका. शहरातल्या समस्यांविषयी मात्र मी वचन देते तुला, बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही. ह्या शहराला शांती सुरक्षितता मी पुन्हा मिळवून देईन. खरंच दीपाली, तुझ्या येण्याने माझ्या मनावरचं ओझच उतरलंय. असं वाटतं की माझी ताकद दुपटीने वाढलीये. तू फक्त ऑर्डर देऊन तर बघ, मी दाखवते की कारवाई कशी करायची असते. ओके. माझ्यावर कायदेशीर कारवाई करायची तयारी सुरू झालेली आहे हो. पण त्यापूर्वीच आपल्याला हे प्रकरण संपवावं लागणार आहे. त्यासाठी भले काही करावं लागो, करा करा, पण ही केस कशीही करून बंद व्हायला पाहिजे लो. पण सर, कित्येक वेळ त्यांना फोन केले, तुम्ही सुद्धा त्यांच्याशी फोनवरून बोललात, पण एकंदर कलेक्टर मॅडमना पटवणं थोडं कठीणच आहे. तिने मला चॅलेंज केलाय हो. कृष्णन घाणेकरला, अरे तिला ठाऊक का नाहीये की कोण कोणत्या लोकांमध्ये माझी उठबसा असते आणि माझे अप्रोचेस काय असतात हो. अहो मग लावा ना अप्रोचेस. मुख्य म्हणजे हे काम अप्रोचेसनेच होऊ शकतं.
कोर्टात आपण तोवर काही करू शकणार नाही जोवर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सध्या तरी तुम्ही कोर्ट विसरूनच जा. कलेक्टरना समजावण्याचा दुसरा कुठलाच उपाय तर आता राहिला नाहीये सर. आता केवळ एकच उपाय आहे की तुम्ही तुमचे अप्रोचेस वापरून हे प्रकरण शांत करण्यासाठी कलेक्टरवर दबाव टाका. अरे या कलेक्टरने तर मला संपूर्ण शहरात बदनाम करून ठेवलं हो. ही बाब मी विसरणार नाहीये. सर आणखी एक महत्वाचं म्हणजे प्रकरण जर एखाद दुसऱ्याच क्लिनिकचं असतं तर कदाचित थोडंफार खिलवून तडजोड होऊ शकली असती. पण केवळ तिच्या एका ऍक्शनमुळेच 1-2 नाही 17 क्लिनिक्स पकडले गेले. त्यापैकी 3 तुमचेच आहेत सर. बिलकुल खरं आहे हे. तिला असं वाटत असावं की तुमच्या बरोबर तिने जरी तडजोड केली तर बाकीचे क्लिनिक्सवाले तिचा पिच्छा पुरवतील. शिवाय याविषयी प्रश्नही विचारले जातील. मुख्य म्हणजे या प्रकरणाचा पूर्ण शहरात गवगवा झालाय. त्यामुळे जर या प्रकरणात कुठली गडबड झाली तर मीडियावाले त्या कलेक्टर बाईंना सळो की पळो करतील. जरा त्या कलेक्टर बाईला या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून राहायचं असेल तर या लोकांचं म्हणणं मान्यच करावं लागेल, ज्या लोकांचा अप्रोच मी घेऊन येतोय. नाहीतर त्या कलेक्टर बाईला स्वतःची नोकरी गमवावी लागेल. वकील, गमवावी लागेल नोकरी हो. पप्पा एक सांगू, आज मी खूप खुश आहे. अहो दीपाली आल्यामुळे मला असं वाटतंय की माझी ताकद आता आणखीन वाढली आहे. त्याचं कारण सांगू? कारण दीपाली माझ्यासारखीच विचार करते. माझ्याप्रमाणेच तिच्यातही देशभक्तीचा आवेश आहे, तेवढाच ध्यास आहे. मला ठाऊक आहे बेटा. रितिका, मला स्वतःला देखील तशीच अपेक्षा आहे. ऍक्च्युली दीपाली आणि तू एकमेकांना ओळखत असल्यामुळे तुम्ही दोघी जरूर एकत्रितपणे काम कराल. हे बघ बेटा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ज्यावेळी एक IAS ऑफिसर आणि एक IPS अधिकारी एकत्रितपणे एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून एका टीमप्रमाणे कार्य करतात तेव्हा गुन्हेगारांचा नायनाट जरूर होत असतो. खरंच पापा, तुमचं बरोबर आहे. माहितीये, दीपालीने मला वचन दिलंय की ती माझ्या पावलावर पाऊल ठेवूनच चालेल आणि आम्ही दोघी मिळून या शहराला शांती सुरक्षितता पुन्हा मिळवून देऊ. ही जी बेकायदेशीररित्या चालणारी क्लिनिक्स आहेत ना पप्पा, त्यांच्यावर तर आम्ही कारवाई सुरूच केली आहे. शिवाय ही मोहीम पुढे सुद्धा चालूच राहणार आहे. एक व्यक्तीला वेचून काढून ताब्यात घेतलं जाणार आहे पप्पा. रितिका, बेटा मला मानस विषयी तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. मला ठाऊक आहे की तू स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घेत असतेस. तरी सुद्धा माझी इच्छा आहे की मानसच्या बाबतीत तू थोडा विचार करावास. हो रितिका, खरं तर हे बरं नाही वाटत की मानसने भाऊंना हे येऊन सांगावं की तो हे घर सोडून जाऊ इच्छितो. पण आता आमची अवस्था अशी आहे रितिका की आम्ही मानसला जा असंही म्हणू शकत नाही आणि थांबवूही शकत नाही. जो कुठला निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा आहे. तसंही ही बाब खरीच आहे की मानसचं ह्या घरात मन रमत नाहीये. हे बघ रितिका, मला माहिती आहे, मला खात्री आहे की मानसला आता त्याच्या चुकांची जाणीव झालेली आहे. अहो हे तर सर्वांनाच ठाऊक आहे भाऊसाहेब, सगळ्यांनाच दिसतंय ते. पण हे सुद्धा तेवढं सत्य आहे की ठेच ज्याच्या मनाला लागत असते ना तोच दुःख समजू शकत असतो. मानसने रितिकाला जो घाव दिलेला आहे त्याचं दुःख रितिका समजू शकते.
यासाठी मग आता हा निर्णय तुलाच घ्यावा लागणार आहे रितिका, की तुझी काय इच्छा आहे? जावई बापू, तुम्ही चांगलेच आहात. शिवाय तुम्ही इथे येऊन तुमचा भलेपणा सिद्धही केलाय. पण जावई बापू, सगळीच माणसं तुमच्यासारखी होऊ शकत नाही ना. त्यामुळे सगळ्यांना भलेपणा समजत सुद्धा नसतो. कोणाला समजो वा ना समजो, मला मुळीच पर्वा नाहीये. मी इथे फक्त माझ्या पत्नीला समजावण्यासाठी आलोय की माझ्या अंतःकरणात तिचं काय स्थान आहे. पण स्नेहाची मोठी आश्चर्याची बाब म्हणजे जज साहेबांचंही हेच म्हणणं आहे की ते रितिकाला समजावू शकणार नाहीत. तिला ही जाणीवही करू देऊ शकणार नाहीत की नात्यांना केवढं महत्व असतं ते. सगळ्या नुसत्या वरवरच्या गप्पा असतात जावई बापू. आता हेच बघा ना, ह्या गोष्टीचा तर अंदाजा सुद्धा लावू शकत नसतो की दुसऱ्याच्या मनात काय चाललंय. ह्याहून मोठी बाब काय असू शकते जावई बापू, की तुम्ही रितिकासाठी स्वतःचं घर सोडलं, आपल्या जन्मदात्या पित्याशी नातं तोडलं. यापेक्षा मोठा त्याग काय असू शकतो. एवढं होऊनही रितिकाला हे नातं निभवायचं नाहीये. शिवाय जर मुळात तिलाच हे नातं निभवायचं नसेल तर तुम्ही तरी काय करू शकता. रितिकाला खरं म्हणजे नात्यांची किंमतच नाहीये. नाहीतर तुम्हाला इथे असं उदास होऊन बसावंच लागलं नसतं जावई बापू. खरं बोलताय तुम्ही. मला सुद्धा असंच वाटतंय की बस खूप झालं आता. किती दिवस इथे असं बसून राहायचं मी, किती दिवस. पण जर खरं बोलायचं तर ऋतिकाच्या वृक्षपणे वागल्यानंतर तुमचं इथं राहणं मला तरी अजिबात पटत नाही बाई. पण जर खरं बोलायचं तर ऋतिकाच्या वृक्षपणे वागल्यानंतर तुमचं इथं राहणं मला तरी अजिबात पटत नाही बाई. तुम्ही इथे कसे काय राहू शकता देव जाण. इथे राहून सुद्धा तुम्ही ऋतिकाला राजी करू शकत नाही. आता तुम्ही तोच वृक्षपणा ऋतिकाला दाखवला पाहिजे. ऋतिकाला तुमची प्रेमाची भाषा समजलीच नाही. कदाचित तुमचा वृक्षपणा तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून देईल. ऋतिकाला तुमची प्रेमाची भाषा समजलीच नाही. कदाचित तुमचा वृक्षपणा तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून देईल. वा दीपाली, तू तर खरंच छान काम केलंयस. वेल डन. आय एम प्राऊड ऑफ यू. तुला काय सांगू, एवढे एवढे बेकायदेशीर धंदे केले त्या लोकांनी की तू कल्पनाही करू शकणार नाहीस. आणि शिवाय स्वतःच्या अप्रोचेसच्या जोरावर अटक होण्यापासून वाचत आलेत ही लोक. तू ह्या लोकांना अटक करून खूपच छान काम केलंयस. आय एम प्राऊड ऑफ यू. वेल डन. मी नंतर बोलते. ओके.
किती दिवस रितिका, किती दिवस एकमेकांकडे पाहून आपल्या भावनांशी आपण झुरत राहायचं, आपल्या मनातल्या गोष्टी मनातच दडवून एकमेकांच्या नजरा चुकवत राहायचं. तू जे काही सांगायचा प्रयत्न करतोयस ते मला मुळीच समजत नाहीये. का बरं? चुकीचं सांगतोय का मी? रितिका, मला दुसरं काहीही नकोय. फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय मला की तू मला कधी माफ करू शकणार आहेस, शिवाय कधी त्या तमाम गोष्टी विसरू शकणार आहेस तू. मुख्य म्हणजे जर मुळात तुलाच त्या गोष्टी विसरायच्या नसतील तर मी तुझ्या डोक्यातनं त्या गोष्टी नाही काढू शकणार रितिका. प्लीज आन्सर मी.